जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या हक्काच्या चॅनलवरती म्हणजेच रॉयल मराठी एडिटर या यूट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, आपल्या चॅनलवर असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ असतात. तर भावांनो, आज आपण करणार आहोत इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. तर भावांनो, तुम्हाला काय करायचं आहे, आपला व्हिडिओ जरा स्किप करता संपूर्ण पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. त्याच्या शेजारी बेल आयकॉनचा ऑप्शन असेल तर मग क्लिक करून ऑलवर सेट करायचं आहे, कारण की आमच्या अशा व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर चला तर मग आजच्या व्हिडिओचा रिव्ह्यू बघून घेऊया. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। once more, जो वादा करते हैं करके निभाते हैं हम। मजा आया. तर भावांनो, आपला प्रिव्ह्यू बघितल्यानंतर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपले ऑल मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करा. आपला बिटमार्क प्रोजेक्ट आणि चेक इफेक्ट त्याची मी प्रीसेट लिंक दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलवरती आपले मटेरियल आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तर भावांनो, तुमचा जरा न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी ॲड मोशन लागणार आहे. ते तुमच्याकडं असेल तर चांगलंच आहे, नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ॲपची लिंक दिलेली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करा. तर भावांनो, तुम्हाला पहिल्यांदा ॲड मोशन ॲप ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट्सवरती येऊन आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं MP3 आणि एक लेअर दिसून जाईल. तर भावांनो, तुम्हाला काय करायचं आहे, खालच्या कोपऱ्यात जे प्लस चिन्ह दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मीडिया म्हणून एक ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं भरपूर साऱ्या इमेजेस दिसतील, त्यात तुम्हाला तुमची इमेज ॲड करून घ्यायची आहे. तुमची इमेज ॲड केल्यानंतर वरच्या कोपऱ्यात जे 3 डॉट दिसत आहे त्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं फिल कंपोजिशन एरिया हा ऑप्शन हुडकायचा आहे. त्यात तुम्हाला ठेवल्यानंतर त्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपली इमेज फुल स्क्रीनमध्ये दिसत आहे. तर भावांनो, आपली इमेज फुल स्क्रीन झाल्यानंतर तुम्हाला ही इमेज बाग शेवटपर्यंत आणायची आहे. शेवटपर्यंत आणल्यानंतर तुम्हाला त्या इमेजवरती दाबून धरून ही इमेज त्या लेअरच्या खाली आणायची आहे. लेअरच्या खाली आणल्यानंतर तुम्हाला डबल आणि प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियावरती येऊन आपला जो शॅडो इफेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन हा सेट करून घ्यायचा आहे. असा सेट केल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट शेवटपर्यंत आणायचा आहे. शेवटपर्यंत आणल्यानंतर हा इफेक्ट ॲड करून झालेला आहे. तर भावांनो, तुम्हाला डबल प्लस चिन्हावरती यायचं आहे आणि मी जे तुम्हाला टेक्स्ट PNG दिल्या ते तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचे आहे. ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन ही PNG सेट करून घ्यायची आहे. जराशी मोठी करायची आहे आणि अशी सेट करून घ्यायची आहे. सेट केल्यानंतर तुम्हाला अशी सेट करून घ्यायची आहे. सेट केल्यानंतर तुम्हाला ही इमेज शेवटपर्यंत आणायची आहे. इमेज शेवटपर्यंत आणल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचं काम म्हणजे बॅक येऊन आपला HDR CC इफेक्ट जो आहे तो तुम्हाला इथून ही 3च्या 3 लेअर दिसत आहे त्या तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचे आहेत. ते HDR CC इफेक्ट आपला कॉपी करून झालेला आहे, तो तुम्हाला इथून बिटमार्कवरती येऊन तुम्हाला हा इफेक्ट असा पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला प्लस चिन्हावरती यायचं आहे आणि मीडियावरती यायचं आहे. मीडियावरती आल्यानंतर तुम्हाला मी जी बॉर्डर इमेज दिल्या ती बॉर्डर PNG दिल्या ती तुम्हाला इथून ॲड करून घ्यायची आहे. बॉर्डर PNG ॲड केल्यानंतर तुम्हाला ही बॉर्डर PNG अशी शेवटपर्यंत आणायची आहे. शेवटपर्यंत आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या चॅनलचा लोगो इथं ॲड करून घ्यायचा आहे. लोगो ॲड केल्यानंतर तुम्हाला हा एक लोगो असा जरासा बारका छोटा करून हा या टेक्स्टच्या खाली आणायचा आहे. टेक्स्टच्या खाली आणल्यानंतर तुम्हाला असा बारका छोटा करायचा आहे आणि जरासा असा वर आणून आता बॉर्डरच्या जरासा वर आणून सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर हा इफेक्ट शेवटपर्यंत जाणार आहे. तर भावांनो, आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे, तर बघा मग.
तर भावांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो, आपला व्हिडिओ 90% झालेला आहे. आता 100% एक्सपोर्टिंग झालेला आहे. तो तुम्हाला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर भावांनो, आपला आजचा व्हिडिओ जरा फास्ट झालेला आहे, त्याबद्दल मला माफ करा. कारण की आमच्या इथं भरपूर पाऊस आहे, त्यामुळे जरा डिस्टर्ब झालेला आहे. तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.